हॅलो फ्रेंड्स, मी देवयानी देवाच किचन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत पान मोदक. आपल्या लाडक्या बाप्पासाठी पान फ्लेवरचे मोदक. त्यासाठी आपण इथे 1 किलो डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे आणि 50 नागलीचे पाने घेतलेली आहे. नागलीच्या पानांचे आपल्याला पहिले देठ कट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी सगळ्या नागलीच्या पानांचे देठ काढून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला ते कात्रीने छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घ्यायचे आहे. आता इथे मी नागलीचे पानं कट करून घेतलेली आहे. थोडे मोठे मोठे पीस असतील तेही परत कट केलेले आहे. त्यानंतर आपण हे मिक्सरला वाटून घेऊया. बारीक असा क्रश करायचा आहे मिक्सरला. त्यानंतर इथे मी साखर घेतलेली आहे 2 वाटी. ती आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे. ह्या वाटीने मी 2 वाटी साखर घेतलेली आहे. वाटलेल्या साखरेमध्येच आपल्याला मिल्क पावडर ॲड करायची आहे. ती पण मी 2 वाटी घेतलेली आहे. आता यामध्ये मी एव्हरेडी या कंपनीची घेतलेली आहे मिल्क पावडर. यामध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध ॲड करायचे आहे, पण थोडे थोडे करून आपण ॲड करणार आहोत. मिल्क पावडर आणि साखर याची अशी पावडर पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आपण जो पानांचा क्रश करून ठेवलेला होता, आता त्यामध्येही आपल्याला थोडेसे दूध टाकून मिक्सरला त्याची पण एक पेस्ट करून घ्यायची आहे. बारीक पेस्ट करायची आहे. आता ही पानांची पेस्ट आपल्याला मिल्क पावडर आणि साखरेच्या पेस्टमध्ये ॲड करायची आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यात आपल्याला जर ग्रीन कलर टाकायचा असेल तर टाकू शकतो. आता मी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 4 टेबलस्पून तूप टाकलेले आहे आणि 1 किलो कोकोनट पावडर टाकलेली आहे. ह्या 1 किलोमधली मी थोडीशी वाटीभर फिलिंगसाठी बाजूला ठेवलेली आहे कोकोनट पावडर. आपल्याला याला एकसारखे हलवत गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे कोकोनट पावडरला. आता त्यामध्ये आपल्याला आपण जी पानाची मिल्क पावडर आणि साखरेची पेस्ट बनवली होती ती थोडी थोडी ॲड करायची आहे. हे पूर्ण एक अर्धा लिटर दूध आपल्याला 1 किलो खोबऱ्यासाठी लागलेले आहे. आता हे पूर्ण पोर्शन एकाच वेळेस न परतवता मी हे 3 डिव्हाइड केले आणि एक पोर्शन दुसऱ्या कढईमध्ये मी परतून घेतलेला आहे. हे फर्स्ट पोर्शन आहे आपले. आपल्याला एकसारखे हलवत राहायचे आहे जेणेकरून हे खाली लागणार नाही. मी हे जास्त प्रमाणात बनवले आहे, पण जर तुम्ही थोड्या प्रमाणात बनवत असाल तर अगदी कमी वेळ लागतो. आता आपले हे परतून झालेले आहे आणि आपण हे एका टोकरीमध्ये काढून घेतलेले आहे.
आता हे दुसरे पोर्शन घेतलेले आहे. हे सोसायटीच्या गणपतीसाठी होते म्हणून इतके 1 किलो प्रमाणात आपण केलेले आहे. आपल्या घरच्या गणपती बाप्पासाठी आपल्याला अगदी थोडेसे घ्यायचे असते. आता आपले हे पण घट्टसर होत आलेले आहे. आता याला पण आपण त्याच कटोरीमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आणि आपले हे आता शेवटचे आहे पोर्शन. हे सर्व परतण्यासाठी मला अर्धा तास लागला. आता ह्यामध्ये आपण इलायची पावडर टाकून घेऊया. फिलिंगसाठी इथे आपण कोकोनट, क्रश कोकोनट डेसिकेटेड घेतलेले आहे. चेरी, सोप, गुलकंद, कलरफुल सोप वापरलेली आहे. आणि आपल्याला गुलाबाच्या पाकळ्याही आपण त्यामध्ये कट करून टाकू शकतो. नागलीचे पानही कट करून टाकू शकतो. हे व्यवस्थित प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपले फिलिंग तयार झालेले आहे. हे मी घरी बनवलेले आहे. त्यात डेसिकेटेड कोकोनट, गुलकंद टाकलेला आहे, चेरी टाकलेली आहे, ही कलरफुल सोप टाकलेली आहे. आता याला चांगले मिक्स करायचे आहे. ह्यामध्ये सोप टाकायची राहिली आहे, ती मी आत्ता टाकत आहे. यामध्ये आपण गुलाबाच्या पाकळ्या आणि पाने ॲड करू शकतो. याचे छोटे छोटे पीस बनवून ठेवायचे आहे आपल्याला, छोटे छोटे गोळे, म्हणजे आपल्याला फिलिंग भरायला सोपे जाते. आता आपण याचे मोदक कसे बनवायचे ते बघूयात. आता आपण कवरिंगसाठी जे बनवलेले होते ते खाली ठेवायचे आहे आपल्याला मोदकाच्या साच्यामध्ये, आणि आतमध्ये फिलिंग टाकायची आहे. डेकोरेटिव्हसाठी मी वरून कलरफुल सोप वापरलेली आहे. एक्स्ट्राचं जेही पोर्शन असेल ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपला खूपच सुंदर असा पान मोदक तयार झालेला आहे. अशा प्रकारे मोदक बनवला तर आपले बाप्पाही खुश होतील आणि खाणारेही खुश नक्कीच होतील. आता आपण अजून एक मोदक बनवून घेऊयात.
जर आपल्याकडे अशा प्रकारचा साचा नसेल तरी पण काहीच हरकत नाही, आपण हातावरही असा मोदक बनवू शकतो. त्यासाठी आपल्याला वरच्या कवरिंगची पारी बनवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये फिलिंग ॲड करून त्याचा लाडवासारखं करून नंतर त्याला मोदकाचा आकार आपण देऊ शकतो. हा बघा, आपला दुसराही मोदक तयार झालेला आहे. अशा प्रकारचे मोदक नक्कीच तुम्ही ट्राय करायला काहीच हरकत नाही. हे मोदक खूपच छान लागतात. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील. अशा प्रकारे आपला 251 मोदकांचा नैवेद्य तयार झालेला आहे. 1 किलोमध्ये छोटे छोटे मोदक बनवले तर नक्कीच 251 मोदक आपले बनून तयार होतात. नक्की कमेंट करून सांगायचं आहे मला व्हिडिओ आवडला असेल तर. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.